अक्षय तृतीयाच्या सांजऱ्या बनाडाच्या इथे मीठ घालायचंय, तेल टाकायचंय, पीठ मळायचंय. आपल्याकडच्या खानदेशी सांजऱ्या. मैदा टाकला गेला, पीठ टाकलं गेलं, आता तेल टाकायचंय. तर मित्रांनो, हे आमच्या गावाकडचं खानदेशी सांजऱ्या. तेल टाकलं गेलं, आता काय करायचं? आता पीठ मळायचंय. दाखवतो आमच्या मित्रांना कसं मळतात. तर मित्रांनो, मी माझ्या आजीसोबत पहिल्यांदा बघते सांजऱ्यांचं पीठ कसं बनवायचं. आता तुम्ही पण बघा, ही रेसिपी खूपच छान आहे. बघा किती छान, खायला पण तेवढी स्वाद लागतो, खूप छान लागते सांजरा. पीठ आहे ना, थोडं आलंसर दिलायचं. म्हणजे असं कसं मला कळलं, नरम दिवायचं, कडक नाही ना. आता नरम झालंय पीठ. आता लाट्या बनवायच्या. रवा, काजू, बदाम, साखरेचा पाक, खोबरं, चारोया, वेलची दाणे, काजू, बदाम. मग त्याला पाक केला. पाक थोडा नरम, म्हणजे खूप कडक नाही केला, थोडा नरम राहू दिला आणि तो पाक टाकला इथं. ओके. हा, तेव्हा तो सांजा तयार झाला, खानदेशी सांजरे. गुळाचा करा का साखरेचा करा, आपल्यावर असतं ते. कोणाला कशाची चव, कोणाला कशाची चव. हे पीठ घेतलं, पिठाची लाटी केली. पांढऱ्या पिठाचे 2 पाते लाटायचे. एका पात्याचं सांजा भरायचा, नवीन दुसरा आखरायचं आणि ताटलीला चिरून काढायचं. अच्छा. दीदी मला तर लय सांजरा खायची भूक लागली. कधी ते सांजरा लाटून होतील आणि कधी माझ्या पोटात जातील. आजी, मला सांगा की गणपती पहिले का बनवता सांजऱ्यांमध्ये? तो गणपती पूजला जातो म्हणून साजरीच्या अगोदर गणपती बनायला पडतो. अच्छा. आता पहिल्यांदा आहे ना गणपती तयार केला म्हणून. जास्ती नसतं घ्यायचं ना सांजा? नाही, थोडंच घ्यायचं. थोडा घ्यायचा, ज्याने म्हणजे ती सांजी फाटत पण नाही. या काड्यांमध्ये कापूस का बांधायचा असतो? पाणी लावायचं राहतं. अच्छा, म्हणजे जास्ती क्वांटिटीने पाणी नाही लागत म्हणून ना. तर मित्रांनो, आपला गणपती बाप्पा खूप छान प्रकारे सांज्यामध्ये बनला गेला. असा चौकोनी मध्ये बनवायचा असतो ना. आता थोडं पीठ घ्यायचं, त्याला काय करायचं? त्याच्या कड्या बनवायच्या, त्याला चिट काढायच्या. ती बाप्पा अशा प्रकारे केला. बोला. मी आता सांजरीचा पुडा करत आहे.
चांगली ओ माय आज बोलते ते आजी सांजऱ्यांच्या अगोदर कुळाई का तरतायत? सड्या साजऱ्या तळती नाही. ते पूर्वीपासून परंपरा आहे. अच्छा ताई सुई का टाकली तू याच्यात? तेल कमी वैत. अच्छा पाणीचा गल्लाच भरून ठेवला. मग त्याच्याने तेल कमी वैत असं असतं का? तर ही पहिली सांजरी आपली. आणि हे बघा आपला गणपती बाप्पा केवढूच आहे. श्री शिवाय नमस्कृत्यम. तर मित्रांनो आता मी गौराईची आंघोळ करणार. बघा कसं करते. नमस्कार मित्रांनो, आज आपण करत आहे गौराईची पूजा. म्हणजे गौराईला मी आता कुंकू लावेल आणि चंदन कशा प्रकारे लावेल मी तुम्हाला दाखवते. आता ही ओढणी झाली आहे. छानशी अशी ओढणी बांधून घेतली आम्ही त्यावर सोबत. नाईस परफेक्ट. हे बघा मित्रांनो, मी छोटीशी गोडवड्यांची माळ दिली गौराईला. किती छान आहे बघा. त्यासोबत साखरेची माळ, सांजरीची माळ. देऊ का मम्मा? ही बघा छोट्या छोट्या सांजरीची माळ. तर ही आहे साखरेची.